7,000 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा मिसिंग लिंक प्रकल्प उद्घाटन होऊन अजून 2 महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि पहिल्याच जोरदार पावसात ओबडधोबड रस्ते दरड कोसळल्याची घटना समोर आली। वाहतूक थांबवावी लागली, मुंबई पुण्याचा संपर्क पूर्णपणे तुटला। हे का झालं? यानंतर सोशल मीडियावर लगेचच प्रश्नांची सरबत्तीही सुरू झाली। एवढा मोठा प्रकल्प, एवढा खर्च आणि पहिल्याच पावसात ही दुरावस्था कशी? या संदर्भात विरोधक आक्रमक झाले। हे इंजिनिअरिंग फेल्युअर आहे का? खर्च नेमका कुठे गेला? उद्घाटनापूर्वी योग्य टेस्टिंग झाली का? असे मुद्दे चर्चेत आले। सत्ताधाऱ्यांनी पण यावर स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर तर फार गाजलं। पाहूयात ते काय म्हणाले। ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत। ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही। हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती। पहिलं तर हे जे मुंबई पुणे हायवेवर झालंय, मी जसं सांगितलं की हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट, ज्याला म्हणतो अनप्रेसिडेंटेड, अशा प्रकारचा इव्हेंट आहे। जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाइड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला। त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतोय। तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत, ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत। म्हणजे मी जसं सांगितलं, 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे। आणि जसं मी सांगितलं की अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिलेल्याच आहेत। कुठे जर कार्यालयात अशा प्रकारे बोलवण्यात येत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आपण करू। नाही, त्यांनीही अतिशय वेगानं कारवाई चालू केलेली आहे। जवळपास मॅक्झिमम त्यांनी सेवा अबाधित राहील असा प्रयत्न केला, पण काही ठिकाणी अलर्ट्स यात आणि आता विशेषतः हाय टाईड म्हणजे भरतीचा जो भाग आहे त्यामुळे काही अलर्ट राहणं हे गरजेचं आहे। काँग्रेस टीका करते, ते म्हणतात की इन्फ्रामॅन सेफ डिझास्टरमॅन असा हा प्रवास आहे का? कारण मोठ्या प्रमाणात कनेक्टिंग लिंक मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप हर्षवर्धन सपकाळ करतात। बघा, अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं, ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत। मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे। जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात। अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे। हां, हे निश्चित आहे की जर काही एखादी चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे, पण मला खरं म्हणजे या ठिकाणी वाटतं की ज्या इंजिनियर्सनी, म्हणजे मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती, पण महायुतीच्या सरकारने ती हिंमत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली आहे। मुख्य मुद्दा म्हणजे ड्युरेबिलिटी टेस्ट आणि नैसर्गिक परिस्थिती। कोणताही मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची वास्तविक टेस्ट पहिल्या पावसात, तापमान बदलात आणि ट्रॅफिक लोडमध्ये होते। हे कितपत खरं आहे? एक नागरिक किंवा तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। दुसरीकडे विरोधक म्हणतात की टेस्टिंग ही उद्घाटनानंतर नव्हे तर आधी पूर्ण व्हायला हवी। नागरिक आणि काही तज्ज्ञांचा मुद्दाही याला संगत असाच आहे। जर एखादा प्रकल्प उद्घाटनानंतर अवघ्या काही आठवड्यातच सेटलमेंट किंवा टेस्टिंगच्या अवस्थेत जात असेल तर मग उद्घाटनाआधी झालेल्या तांत्रिक चाचण्या नेमक्या कशासाठी? मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये मटेरियल टेस्टिंग, लोड कॅपॅसिटी चेक
स्ट्रक्चरल ऑडिट आणि सेफ्टी व्हॅलिडेशन या सर्व गोष्टी उद्घाटनापूर्वी पूर्ण झालेल्या असतात. मग प्रश्न उपस्थित होतो की पहिलाच पाऊस इतका मोठा इफेक्ट कसा दाखवतो? पहिल्याच पावसात दरड कोसळणं किंवा रस्ता खराब होणं ही केवळ नैसर्गिक घटना कशी असू शकते, असा त्यांचा प्रश्न. पावसावर खापर फोडणं योग्य नाही. दरड कोसळली तेव्हा सुदैवानं मोठी दुर्घटना टळली, कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. पण जर त्या क्षणी तिथं काही वाहनं असती तर चित्र पूर्णपणे वेगळं असू शकलं असतं. म्हणूनच हा फक्त एक नैसर्गिक अपघात आहे की सुरक्षा व्यवस्थेतला दोष? हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. असा प्रश्न लोक सोशल मीडियावर सध्या तुफान विचारत आहेत. सरकार आणि अधिकाऱ्यांचं मत लक्षात घेतलं तर सह्याद्रीच्या डोंगर रांगा, घाटमाथा आणि खडतर भौगोलिक रचना मुंबई पुणे एक्सप्रेस वे पासून इगतपुरी, खंडाळा, आंबोली सारख्या घाटांपर्यंत दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा इतिहास आहे. त्यामुळे अशा भागात मोठे प्रकल्प करताना पूर्णपणे रिस्क फ्री स्थिती निर्माण करणं हे अत्यंत आव्हानात्मक असतं. याच कारणामुळे अनेक ठिकाणी जाळ्या, रिटेनिंग वॉल्स आणि स्लोप स्टॅबिलायझेशन सारख्या उपाययोजना केल्या जातात आणि त्याचा परिणामही मागच्या काही वर्षांत दिसून आला. म्हणजेच एकीकडे प्रश्न उपस्थित होतात खर्च, गुणवत्ता आणि टायमिंग बद्दल, आणि दुसरीकडे प्रशासन म्हणतं की हा एक जटिल भूभाग आहे जिथे प्रत्येक मोठा प्रकल्प परफेक्ट नसून इम्प्रूव्हमेंट इन प्रोग्रेस असतो. आता विकास म्हणजे फक्त उद्घाटनाचे फीत कापणे नाही. विकास म्हणजे वर्षानुवर्ष टिकणारं गुणवत्तापूर्ण काम असायला हवं. जर प्रत्येक पावसानंतर स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर प्रश्न पावसाचा आहे की व्यवस्थेचा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.